नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतो आहे. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी पालक मित्र हो, काही मेडिकलमधील अपडेट्स देण्यासाठी तुमच्यासमोर आज संवाद साधतो आहे. हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा. जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसविषयीची माहिती या ठिकाणी मिळत राहील. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, कर्नाटक स्टेट संदर्भात पहिल्यांदा अपडेट्स आहे. कर्नाटक स्टेटनं एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी, MBBS BMSसाठी, अशा विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आपल्या फॉर्ममध्ये ॲड करून आपला जी नीटची मार्क्स आहेत ती मार्क्स या ठिकाणी भरायचे आहेत. जर आपण हे केलं तरच आपल्याला ॲडमिशनमध्ये भाग घेता येणार आहे, अन्यथा भाग घेता येणार नाही. त्याची मुदत 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आपले जे मार्क्स आहेत, जो स्कोर आहे तो आपल्या कर्नाटक ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ॲड करावा. तुम्ही आमच्या ऑफिसला संपर्क साधून ॲड करू शकता किंवा इतरत्र ही तुम्ही ते ॲड करू शकता, परंतु काळजीपूर्वक करा. कुठलाही फॉर्म आपला चुकू देऊ नका, ही मात्र बाब सर्वांनी लक्षात ठेवा. दुसरं एक नोटिफिकेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मेडिकलसाठी आणि अशा विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत कर्नाटक स्टेटचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक स्टेटकडून रजिस्ट्रेशन टॅब खुली करण्यात आलेली आहे आणि ती 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2024 या दरम्यान या ठिकाणी खुली असणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा न्यू रजिस्ट्रेशन आपलं कर्नाटक स्टेटला करावं. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी, तुम्ही आमच्या ऑफिसलाही संपर्क साधून रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु तुम्ही इतरत्र कुठेही करा, परंतु ते रजिस्ट्रेशन करत असताना ज्या चुका असतील त्या चुका टाळा. सावकाशपणे, गडबडून न जाता व्यवस्थितपणे आपलं रजिस्ट्रेशन करा. आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे स्कॅन करून व्यवस्थितपणे या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट करा की जेणेकरून तुम्ही त्या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या. हे झालं कर्नाटक स्टेटबद्दल. संपूर्ण भारतभरामध्ये जी काही मेडिकल ॲडमिशन प्रोसेस आहे ही आपल्याला माहीत आहे की MCCकडून जी MCC 15% ऑल इंडियाचं जे रजिस्ट्रेशन असतं किंवा जी लाईन असते ही MCC कंडक्ट करते आणि ही लाईन 14 ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन चालू होते. त्यापूर्वी कर्नाटकचं तर रजिस्ट्रेशन चालूच झालेलं आहे. तामिळनाडू असेल, हिमाचल प्रदेश असेल, गुजरात असेल, अशा अनेक राज्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. महाराष्ट्राची सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होऊ शकते. त्याच पद्धतीनं UPमध्ये सुद्धा सुद्धा आपलं जे ब्राउचर आहे ते रिलीज केलेलं आहे. टॅबसुद्धा या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन टॅब आहे किंवा जी वेबसाईट आहे तीसुद्धा या ठिकाणी पूर्ववत केलेली आहे. महाराष्ट्र CET सेलकडून सुद्धा काही अपडेट्स या ठिकाणी आहेत. ते म्हणजे महाराष्ट्र CET सेलवर जी काही नवीन 2024ची कॉलेजची यादी आहे, लिस्ट आहे, ही जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक कॉलेजनं या ठिकाणी आपली फीसुद्धा, जी फी स्ट्रक्चर आहे तीसुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काशीबाई नवले पुणे असेल, उल्हास पाटील धुळे असेल किंवा अटल बिहारी पुणे असेल, या कॉलेजनं आपली फी या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी हे अपडेट्स आहेत. ज्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी 7 ते 9 ऑगस्टच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करून घ्या. पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या अशा विद्यार्थ्यांनी 5 ते 7 या तारखेच्या दरम्यान या ठिकाणी आपली मार्क्स आहेत ते आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ॲड करा की जेणेकरून तुम्हाला कर्नाटक स्टेटमध्ये ॲडमिशन घेत असताना काही अडचणी येणार नाहीत. जर का तुम्हाला कर्नाटक स्टेटमध्ये ॲडमिशनच पाहिजे असेल, मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा इतर कोट्यामधून, आमच्या JVG अकॅडमी मार्फतसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करून दिलं जाईल. एक वेळ फक्त आमच्या JVG अकॅडमीशी भेट घ्या. आमचं ऑफिस अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे नवीन स्टँडजवळ औदुंबरनगर येथे आहे. एक वेळ अवश्य आमच्या ऑफिसशी भेट घ्या. जर तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगची प्रक्रिया पाहिजे असेल, मेडिकल काउन्सिलिंगची, त्याचंसुद्धा या ठिकाणी रजिस्टर आमच्या JVG अकॅडमीशी आपण केलं तर तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया तुमचं स्टार्टपासून ते शेवटपर्यंत तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला माहिती दिली जाईल. कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी तुमच्या चुका होऊ दिल्या जाणार नाहीत आणि एक ऑथेंटिकपणे माहिती तुम्हाला या ठिकाणी पोच केली जाईल. तुम्हाला
जर कमी स्कोअर असेल आणि तुमचं बजेट जर लो असेल तर कमी स्कोअरमध्ये आणि लो बजेटमध्ये सुद्धा ॲडमिशन या ठिकाणी करून दिलं जाईल. महाराष्ट्रामध्ये जर बजेट जास्त असेल, तुम्हाला ते परवडणार नसेल, कर्नाटकमधलं बजेट परवडणार नसेल, तर तुम्हाला MP स्टेट आहे, तामिळनाडू स्टेट आहे, त्याचप्रमाणे UP स्टेट आहे. MBBS आणि BMSची ॲडमिशन तुम्हाला ऑथेंटिकपणे करून दिली जातील. कमीत कमी तुम्हाला पाठीमागच्या क्लिपमध्ये मी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला BMS ॲडमिशन पाहिजे असेल तर कमीत कमी 2 लाख रुपये पर इयर सुद्धा तुम्हाला कॉलेज या ठिकाणी मिळू शकतं आणि ते तुमचं फक्त 9 ते 9.5 लाखामध्ये होऊ शकतं आणि बाकी जी हॉस्टेल आणि मेसचा खर्च आहे असा साधारणपणे 12 ते 13 लाखामध्ये पूर्ण तुमचं BMS चांगल्या कॉलेजला सुद्धा होऊ शकतं. जास्तीत जास्त तर खूप मोठं प्रचंड आहे, परंतु कमीत कमी ज्याला पाहिजे त्याला हे कॉलेज मिळू शकतं. MBBSसाठी जर तुम्ही म्हणाल तर कमीत कमी 55 ते 56 लाख ट्युशन फी आणि इतर जे मेस आणि हॉस्टेलचा खर्च धरून या ठिकाणी साधारणपणे तुम्हाला 13 ते 14 लाख पर इयरपर्यंत MBBSमध्ये सुद्धा भारतामध्ये ॲडमिशन या ठिकाणी होऊ शकतं. ऑथेंटिकपणे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन आम्ही करून देऊ. जी फी आहे, जी TD आहे ते तुम्हाला कॉलेजला द्यायची आहे. एक वेळ अवश्य JVJ अकॅडमीची भेट घ्या. ज्याला खूप कमी मार्क्स आहेत, जस्ट एलिजिबल आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा 9 ते 10 लाख ट्युशन फीमध्ये BMS ॲडमिशन आम्ही या ठिकाणी करून देऊ शकतो. फक्त तुम्ही एक वेळ अवश्य या ठिकाणी भेट द्या. जर काही काउन्सिलिंग संदर्भात काही तुमचे डाऊट्स असतील तर आमच्याशी संपर्क करा. तुमचे डाऊट्स सर्व या ठिकाणी सोडवले जातील. भारतातील कुठल्याही राज्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर या ठिकाणी करून दिलं जाईल. शिवाय तुमचं बजेट खूप कमी आहे आणि तुमची इच्छा मात्र MBBS करायची असेल तर तुम्हाला ॲब्रॉडचं सुद्धा ॲडमिशन या ठिकाणी करून दिलं जाईल. रशिया असेल, युरोप असेल, फिलिपाईन्स असेल किंवा इतर कंट्रीज असतील, अशा सर्व कंट्रीजमध्ये ॲडमिशन आणि तेही स्वस्तात. कमीत कमी सर्व खर्च तुमचा 25 लाखामध्ये सुद्धा अब्रॉडला या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑथेंटिकपणे JVJ अकॅडमीद्वारे या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं जाईल. आज ह्या अपडेट्स होत्या. अजून काही अपडेट्स आल्या तर या ठिकाणी आपणास दिल्या जातील. सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स चेक करा. जर तुम्हाला समज नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटची माहिती या ठिकाणी देऊ. कारण रजिस्ट्रेशन कालावधी खूप कमी असतो, त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स जमा करणं हे शक्य नसतं. आपला गोंधळ उडतो, आपण गोंधळून जातो. असं काही गोंधळून जाऊ नका. ज्याला खूप कमी मार्क्स आहेत यांनी कृपया परत एकदा मी सांगतो की रिपीट करू नका, कुठेतरी ॲडमिशनच घ्या. कारण रिपीट करून तुमची खूप काही मार्क्स वाढत नाहीत आणि तुम्ही ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे 1 वर्ष वाया घालू नका, शिवाय खर्च वाया घालू नका. तुम्ही चालू वर्षीच तुम्हाला MBBS मिळू शकते, BMS मिळू शकते. चालू वर्षीच या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या, हा आमचा सल्ला असेल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.